महाशिवरात्रीनिमित्त धुम्मावस्ती इथल्या श्री महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। मंदिरात दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री होती। या निमित्त सोलापूर शहर परिसरातील विविध भागातील महादेव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं मोठ्या मंगलमय वातावरणात आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या उत्साहात सर्वत्र महाशिवरात्री साजरी करण्यात आली। अवघं शहर हे शिव आराधनेत तल्लीन झालं होतं। दरम्यान धुम्मावस्ती इथल्या कैलासवासी भीमाशंकर बाबूराव धुम्मा यांच्या मळ्यात नवसाला पावणारा महादेव यांचं मंदिर असून या मंदिराची मोठी ख्याती असल्यानं या ठिकाणी भक्तगण आवर्जून दर्शनासाठी येतात। बुधवारी अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात या मंदिरात महाशिवरात्री साजरी करण्यात आली। या निमित्त पहाटे 2 वाजल्यापासून धार्मिक विधींना प्रारंभ झाला। पारायण, रुद्रपूजा यासह विविध धार्मिक कार्यक्रम मंगलमय वातावरणात पार पडले। शिवाय नमः। ओम भूतपते नमः। ओम शिवाय नमः। तानवे नमः। ओम शिवाय नमः। भैरवज्ञाय नमः। ओम शिवाय नमः। दरम्यान यावेळी शंकर पार्वती या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात हा सोहळा पार पडला। हा विवाह सोहळा पाहण्यासाठी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती। या संपूर्ण सोहळ्याचं नियोजन वैशाली कोळी यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं। हर हर महादेव आणि ओम नमः शिवायच्या नामजपानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं। मंदिरात भक्तगणांनी दिवसभर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। धुम्मावस्तीसह आजूबाजूच्या नगरातील भक्तगणांचा यात समावेश होता। रात्री उशिरापर्यंत भक्तगण दर्शनासाठी येत होते। दरम्यान गुरुवारी धुम्मा परिवाराच्या वतीनं सुमारे 4000हून अधिक भक्तगणांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। धुम्मा परिवाराच्या वतीनं अत्यंत मनोभावे महादेवाचरणी सेवा अर्पण करण्यात आली। महाशिवरात्रीनिमित्त आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजित धुम्मा, प्रशांत धुम्मा, स्वाती धुम्मा, कविता धुम्मा, अभिराज धुम्मा, आदित्य धुम्मा, यशराज धुम्मा, विराज धुम्मा यांच्यासह धुम्मावस्ती परिसरातील भक्तगणांनी परिश्रम घेतले।